नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील कुमार परीट कराड. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजा कीर हे अभ्यासणार आहोत. डॉक्टर विजया वाळ यांनी या स्थूल वाचनाचं लेखन केलेलं आहे. विजया वाळ या प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या तसेच आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं, झिपरी, पिट्टीच्या 12 बाता या बालकदंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सपरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाट्य इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. या पाठामधून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाळ यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने हा पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणा, दोष अभावानंही आढळत नाही. हा त्यांचं सर्वात मोठं यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्वाचे वाटतात, आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गांसाठी आहेत. मला बालवर्गांसाठी असलेल्या बालनाटिकांचं विशेष महत्व वाटतं, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नालाही गिरिजाबाईंची बालनाटके साथच देतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेलेली असतात आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होतं एक सामुदायिक अर्ज लेखन. इथं लेखिकेनं काय छान तक्रारी मांडल्यात. आईची सिपांची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बरफ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी, मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी भांडू लागतात. त्या प्रसंगात गंमत आलीये.
या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलंय. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणं आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकणं ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र लिहिलेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांच्या योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसंच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचंय त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येऊत हेच अनुताईंचं खरं स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातला हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावं लागत नाही, पहाडात निघून जावं लागत नाही. लोकात राहून लोक जागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते आज महान संत आहेत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लकलकणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या, एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलाय. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिलाय. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशननं तिला बरं वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचं पाकिट मारतो कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते, प्रिय आनंदा. सोबत 2000 पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता होता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मला मिळेल. मोठ्या मनाचं हे दर्शन विस्मयचकित करणारं आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर सैर अनुवादाचं उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचं पाऊल. गिरिजाबाईंच्या झंप्या दी ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. येडबंबू डब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे.
प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुलं मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असाच आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचं इतकं सुंदर दान पडलंय की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील धो कराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला आणि त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतकरणपूर्वक मानाचा मुजरा.